तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दिनरंक मी अनाथ, 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 कृपा कराल ते, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी, पाया पडिलो भरा, पाया पडिलो वराडी, पाया पडिलो वराडी, पाया पडिलो वराडी, पाया पडिलो वराडी, काय म्हणे तुम्हा पास, काय होणे तुम्हापासी, काय म्हणे तुम्हा पास, काय होणे तुम्हापासी, मी तर अल्पची संतोषी, मी तो अल्पची संतोषी, मी तो अल्पाची संतोषी, मी तो अल्पाची संतोषी, अल्पाची संतोषी, मी तो अल्पाची संतोषी, हे तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा, काही भातुके पाठवा, काही मातुके पाठवा, काही मातुके पाठवा, काही मातुके पाठवा, काही मातुके पाठवा, ध्रुव कराल ते थोडी, ध्रुव कराल ते थोडी, कृपा कराल ते, कराल ते थोडी, पाया पडिलो वराडी, 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 विठोबार कुमाई, हरी जय जय गोपाल हरे विठोबार कुमाई, जय जय गोपाल हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार, विठोबार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ,
थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी महाराज की जय, पार्वती पते हर हर,
की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, रे भाई सब संतान की जय। विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 हरि विठ्ठल तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, पार्वती पते हर 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 महादेव, काशी विश्वेश्वर भगवान की जय, बोलो रे भाई सब संतान की जय। विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पासी काय उणे तुम्हा पासी मी तालपची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तो का म्हणे देवा काय भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी समचरण सरोजम सांद्र निलावदावम जगननिहित पानिमंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पन्नगकारू प्रथम नमन पन्नगकारू प्रथम नमन पन्नगकारू प्रथम नमन पन्नगकारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण हो य सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्ण तटीओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल तोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाची चरणा वरु साष्टांगे नमनगा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासिगा तयाचे चरणावरी साष्टांग नमनगा शिवजी जिसका नाम है कैलाश जिसका धाम है ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है
ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। बड़े भाव के साथ सभी ताली बजाते हुए गाते हुए सभी। शिव जी जिसका नाम है, कैलाश जिसका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। 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 गले में जिसके वासुकी है, जटा में जिसकी गंगा है, गले में जिसके वासुकी है, जटा में जिसकी गंगा है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। भगवान को बारंबार प्रणाम है। ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा महादेवाचं वर्णन आणि याच्यामध्ये पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये मागणी पण करावी की तुमच्याकडून काही नको, प्रेम हवंय. मला वाटतं आजचा दिवस फार महत्त्वाचा. आता बऱ्याच जणांचा गैरसमज असा होता. आज मी कथेमध्ये विचारलं, म्हणलं शिवरात्र कशामुळे साजरी होती. एक जण म्हणे महादेवाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आता कुणी म्हणे त्याची जन्मतिथी आहे. महादेवाचा जन्मच नाही. महादेव अजन्म आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, ज्यांचं समापन नाही. असा देव आहे माझा हा. इतर 33 कोटी देवाचा जर विचार केला, इतर देवाच्या बाबतीमध्ये दरवाजे कसे बघा. अरे हा लय मोकळा बाबा आहे. हा वडा खाली बसला झाला वटकेश्वर महादेव, पिपळा खाली ठेवला झाला पिंपळेश्वर महादेव, बाबळी खाली ठेवला का झाला बाबळेश्वर महादेव, बेला खाली ठेवला का झाला बेलेश्वर महादेव. अहो हेच तर नाही. एक वेळचा प्रसंग असा आला, पांडव हे महादेवाचे चांगले भक्त होते. नाना असा भाग आलाय. आता आमचे मामा बसले, ते जावई म्हणतात मला, मग मला मामा म्हणावं लागेल ना. ते म्हणे तुम्ही फक्त या 2 वर्षाची दांडी आहे तुमची, आणि आजचं 3रं वर्ष आलंय म्हणे. नाही तर बोल, मागच्या वर्षी बोलले ना 1 वर्षभर माझ्याशी ते. आणि मग आल्यावर घरी मला म्हणे तुम्ही जे मागाल ते मी देईल, फक्त कीर्तनाला आले पाहिजे. आता कीर्तन झाल्यावर मग दुसरं काय, भाच्याला कपडे. विठाला विठाला पांडव हे महादेवाचे चांगले भक्त होते. आजही दिल्ली पासून 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती आशिवपूर नावाचं गाव आहे. दिल्लीच्या हस्तिनापूर तिकडच. दिल्ली म्हणजेच हस्तिनापूर आजचं दिल्ली. आणि तिथं 20-25 किलोमीटर वरती आशिवपूर नावाचं गाव आहे. तिथे एक महादेवाचं पुरातन स्थान आहे. त्याच्यामध्ये एक गुफा आहे. गेले कधी तुम्ही आशिवपूर रस्त्यात लागतं तर खास दर्शनाला जा. तिथे एक गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये एक बोर्ड लागलेला आहे. त्या बोर्डावर ढळढळीत आजही असं लिहिलेलं आहे का ही गुफा हस्तिनापुराकडे जाते. म्हणजे कुंती माता रोज, फक्त शिवरात्रीला नाही, रोज 25 किलोमीटर आशिवपूरला यायच्या आणि पूजन झालं का हस्तिनापुराला जात होत्या. वाजवल्या तर थोड्या कडाडून वाजवत जा निदान, म्हणजे बोलायला वक्त्याची धार वाढते बोलण्याची.
इथं कुच्चरपणा नका करू, निदान टाळी वाजवताना त्यांनी चांगलं वाजवलं, ह्यांनी चांगलं. आता हे पोरं काय पाहायचंच काम नाही. ते आमचा नवनाथ असेल, शुभम असेल, आमचे बिटी महाराज आहे, आमचे नाही नाही आडनाव आठवतो तुम्ही त्यांचं, गुंजाळ भरत बाबा, आमच्या ताई मुक्ताताई आहे. हा मी नाव मुक्ताताईच्या याने घेतलं रे बाळांनो. ताई आहेत, आमच्या मावशी आहेत आणि या सगळ्या मुक्ताबाई आहेत. हे विद्यार्थी का आपण कोणत्या संस्थेचे? गावातलेच आहे. वा. त्यानंतर उपस्थित सगळ्या मुक्ताबाई, आमचे विनेकरी बाबा, गोड असा वाजवणारा माऊली महाराज, आमचे माझ्यावर प्रेम करणारे आमची हे निमूंची मंडळी ते या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नाना बसलेत आणि ज्यांच्या या माध्यमातून आलोय, आपल्या गावातील कार्यसम्राट सरपंच नरूभाऊ ज्यांना म्हणतात, त्यांच्या माध्यमातून आणि मध्यस्थी व्यंकटेश महाराजांनी केली होती. त्या माध्यमातून येण्याचा योग आला तुमच्या दर्शनाचा. पेटी मास्तर आहे आमचे बाबा या ठिकाणी बसले, आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. आमचे उद्धव बाबा ना बिरजदार, अशीच एकदा कीर्तनात भेट झाली, त्याला 10 ते 12 वर्ष झाले. त्याच्यानंतर परत आपली भेट आहे. मला वाटतं त्याच्यानंतर आपली कन्या मला कुठंतरी भेटली होती आणि तुमची आठवण करून दिली. म्हटलं हो, एका कीर्तनात बाबांची ना आमची भेट झाली होती. बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असे चोपदार आहे. कपडे नवे शिवले का? ते चोपदार असे पाहिजे. काय टोपी लाग झाक नुसते असले कपडे, चोपदार असे देखणे असले पाहिजे. चेहरा बघा कसा हसताय. इतकेही देखणे नसावा कीर्तनकारापेक्षाही, कारण लोकांचं लक्ष लागत नाही कीर्तनात. सुंदर असे चोपदार आहे. तुम्ही बसलेले सर्व तुमची घेऊ नावं सगळ्यांची नाही, एका वाक्यात घेतो, डोक्याला तापच नको. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि तुमचं सगळ्यांचं नाव घेतो काशी विश्वेश्वराचा मान राखून. आता आली नावं सगळ्यांची बरं, डोक्याला ताप नको आता. विठाला विठाला आता पहिले एकदा पहिल्या चालीच्या टाळ्या वाजवा. मला वाटायचं नाना बसलेलेच असायचे. आहे का कोणी बसलेले? शिष्ट आवाज येत नाही का? नाना चांगली चाल म्हटली. त्याच्यानंतर सरपंच गातात. मला आज कळालं चाल म्हटल्यानंतर. आणि असावं, सगळे अंगानं परिपूर्ण असावं माणूस. राजकीय क्षेत्रामध्ये ज्या माणसाला पुढं जायचं असेल त्याला परमार्थाचं अंग असावंच लागतं, तर पुढं जाता येतं. अन्यथा जे जे मोठे झाले त्यांचा इतिहास बघा, परमार्थाचा आश्रय घेतल्याशिवाय कोणालाही मोठं होता येत नाही. त्यानंतर उपस्थित सर्व करू सुरुवात. आता काय सांगत होतो? हां, मला वाटलं नानाचा विषय चालला होता. ते मला म्हणे, माझं काय म्हाताऱ्या माणसाचं उगाच चाल म्हणायला, तुम्ही आता नवीन लोक, तुमच्या चालीत संगीत असतात. नवीन किती जरी गाड्या निघल्या, जुनी बुलेट फक्त जवळून जाऊ द्या. हा, लोक तिच्याकडं पाहतच राहते त्या जुने बुलेटकडं. करू सुरुवात आता. आशिवपूर नावाचं गाव आहे आणि कुंती माता रोज महादेवाचं पूजन करायला जात होती. पांडव महादेवाचे भक्त होते. इथं आपला विषय चाललेला आहे. वनवासाच्या काळामध्ये पांडव फिरत असताना पांडवांनी महादेवाची मंदिराची अनेक ठिकाणी स्थापना केलेली आहे. अजूनही लोक म्हणतात हे पांडवकालीन आहे. काय भानगड हे पांडवकालीन? पांडवांनी केलेली स्थापना. काही मंदिराचे जीर्णोद्धार केलेले. तर एक दिवस वनवासाच्या काळामध्ये महादेवानं अशी परीक्षा घेतली कुंती मातेची. रोज महादेवाचं कुठंतरी निदान लिंग तरी असायचं, पण त्या दिवशी कुठंच काही नाही. जंगलामध्ये कुंती माता 1 वाजला पाणी सुद्धा पिलेली नाही. काय नियम होता कुंती मातेचा? जोपर्यंत महादेवाचं पूजन होत नाही तोपर्यंत पाणी सुद्धा ग्रहण करायचं नाही. आता चिंता पडली भीमाला. आता भीमाचं जर वर्णन ऐकायचं तर 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या. सगळ्यात आडदांड खादाड माणूस भीमदादा म्हणला, हे तुम्हाला नाही जमणार, बाकीच्या चौघाला म्हणे मी बरोबर करतो. आता
कुठंच नाही ना महादेव, त्याला काय लागतं, गेला पळत भीम. ए आई तू इथं बैस सावलीला. आलोच म्हटला, इथं जंगलामध्ये कोणीतरी साधू राहत असेल आणि महादेव असायलाच पाहिजे. गेला, कुठंच सापडा भीमाला. एक डोकं चालवलं भीमानी. आपला हंडा असतो का, हंडा, घडा घडा, हा घडा पालथा घातला, अर्धा खाली बुजावला आणि अर्धा वर ठेवला आणि फुलानं गोल सजावला महादेवाच्या पिंडाच्या आकाराचा आणि पळत आला भीम. ए आई, अरे म्हणलं काय महादेव इथं, लई लोक पूजा करून गेलेले दिसतात. बेलाची पाने ह्यानंच टाकून ठेवली होती भीमानं. आणि आली कुंती माता, पाहिलं म्हणे काय रे. त्याच्याकडं पाहिल्यावर असं म्हणा वाटतं, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, 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 लगे दुल्हा सा दिलदार सावरे, दिलदार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार 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 सावरे. अशी प्रसन्न झाली कुंती माता. म्हणले काय, इथं आल्यावर मी मला दर्शनाला गेलो ना, काय तुम्ही कुठं बनवलेली आहे ते मग लिंग महादेवाचं, इतकं गोड. तिथं गेल्यावर असं वाटतं काहीतरी शक्ती. ज्ञानोबरायाच्या त्या ओवीची आठवण होते. कोणत्या, आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदे मग वंदिले, हे ज्योतिर्लिंग ध्यायले ज्ञान देवे हृदयीला, हे मा हेरला. कर्नाटकी गाय तुम्ही बसले म्हणून का आटलं थोडस. आत्मनैवेद्य समर्पिले याचा अर्थ पुढे बोलतो. हा भाव पूर्ण होऊ द्या एकदा. ओवीचा भाव, माझ्या आवडीची ओवी महादेवाबद्दल ज्ञानोबारायानं जे वर्णन केलंय ते माझ्या आवडीचं. विचारलं कुंती मातेनं, भीमा काय सुंदर सजावट केली, पण मला एक कळलं. म्हणे काय, अरे हा महादेव कोणता आहे. अगं आया, हा घडेश्वर महादेव. तेव्हापासून इतकं प्रसिद्ध स्थान झालं. आज तिथं दर्शनाला नंबर असतात. भीमानं केलेली स्थापना, आता त्यांनी केली म्हणजे काय सामान्य असेल का, त्यांच्यात साधी ताकद. प्रातस्मरणीय होते पांडव, प्रातस्मरणीय. काय भानगड आहे प्रातस्मरणीय, सकाळी सकाळी त्यांचं नाव जर घेतलं तर जीवाला लाभ होतो, त्याला प्रातस्मरणीय म्हणतात. काय लाभ होतो, धर्मराजाचं नाव घेतलं का दिवसून माणूस धार्मिक बनतो. भीमाचं नाव घेतलं का पाप नष्ट होतं. अर्जुनाचं नाव घ्या, शत्रू त्रास देत नाही. नकुल सहदेवाचं जर नाव घेतलं सकाळी सकाळी तर मोठाले आजार माणसाला होत नाही बरं का. बरं पांडव किती आहे, आता पार्टीत बदल करू नका हो का. सांगते कुंती कृष्णाला, कर्ण हा पांडव पहिला, कर्ण हा पांडव पहिला, कर्ण हा पांडव पहिला, कर्ण हा पांडव पहिला, कर्ण हा
असले तर ते पंडू राजाचे म्हणून नाव पांडव, नाही तर ते कौरवच होते. जाऊ दे, आपला भाव एकच होता की पांडवांनी केलेली स्थापना आजही ते मोठं प्रख्यात स्थान आहे गडेश्वर महादेव म्हणून. मला सांगायचं एक होतं, 33 कोटी देवामध्ये सगळे देव देव आहे आणि हा बाबा महादेव आहे. का म्हणतात महादेव? बाकीचे देव तुम्ही जेवढं मागाल तेवढंच देतात, ते म्हणतात एकट्याला नाही द्यायचं, अजून मागणारे भरपूर आहे. तसा हा बाबा त्याचा विचार करीत नाही. मागणारानं काय मागितलं हा त्याला 10 पट जास्त देऊन टाकतो, म्हणून याचं नाव महादेव आहे. मागणारा जेवढं मागतो त्याच्यापेक्षा जास्त देतो, म्हणून त्याचं नाव महादेव आहे बरं का. इतर देवामध्ये महादेवाच्या दरवाजाचा विचार केला, स्वभावाचा विचार केला आणि त्यांच्या प्रपंचाचा जर विचार केला तर इनके मंदिर में पट नहीं, स्वभाव में कपट नहीं और इनके संसार में खटपट नहीं. बाकीच्या देवांच्या खटपटीच नाहीये. आता रामाची जर खटपट काढली, अहो रामापेक्षा कृष्णाचं तर विचारूच नका. कृष्णाच्या बाबतीमध्ये समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, याच्या खोड्या सांगू किती. अहो सगळा खटपटीनं भरलेला आहे. हा बाहेर गेला का रिकाम्या हाताने येतच नव्हता. 16,108 हा रिकाम्या हाताने येतच नव्हता. हा किती खटपटी याच्या. बरं खोटं बोलायचा तर कारखानाच उघडलेला होता. स्वतःचा मोठा भाऊ सांगत होता आईला कंप्लीट त्याची, ए आई अरे जरा त्याच्यावर ध्यान ठेव बरं का, ते लई माती खायला. आणि यशोदेन सहज विचारलं, कृष्णा अरे माती खाल्ली का? बरं यांना विचार तर करायचा ना, का कोणा सांगितलं एवढं तर विचारायला पाहिजे होतं. तर तो काय म्हणला, लगेच नाव घेतलं. त्याला कळालं माझी कंप्लेंट करणारा दुसरा कोणीच नाही. बलिराम दादा खोट बोलतो, आई ग आई नाही खाल्ली लाम्या माती, आई ग आई हरी गाय माझी खाल्ली गावात, हरी गाय माझी खाल्ली गावात. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम. आई गए आई गए आई गए आला घेतो माझ्यावर, हे आला घेतो माझ्यावरी. आई गाई नाही खाली गव्यामात, आई गाई नाही खाली गव्यामात, आई गाई नाही खाली गव्यामात. कसलं गोड आवाज आहे. आता थोडंफार वार करायचं मागं पुढं होतं, अनावधानामध्ये होतं. आपल्या आपल्यात ॲडजस्ट करून घ्यायचं, आपल्या यायला नाही कळू द्यायचं. आणि यायचं आपल्याला नाही कळालं पाहिजे, याला ॲडजस्टमेंट म्हणतात. आणि ॲडजस्टमेंट करायलाच पाहिजे, करायला पाहिजे. मला या संभाजीनगरला कीर्तन होतं ना, आमचा एक मित्र असतो तिथं बजाजनगरला, आता ते डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. आम्ही म्हणलं, त्याने मला फोन केला, मला म्हणे आला इकडं कीर्तनाला तर ये आपल्या रूमवरती. आता ते अजूनही मी अजून त्याला सुन्या, त्याचं नाव सुनील, ते चांगल्या खात्यात आहे, मोठ्या पोस्टवर आहे, पण मी अजून त्याला सुन्याच म्हणतो. आता मी त्याला सुन्या म्हणतो आणि तो मला, तुम्ही नका चान्स मारू फक्त कोणी, मी त्याला सुन्या म्हणतो आणि तो मला आण्या म्हणतो. मला म्हणे आला असता आता ये आपल्या रूमवर. कीर्तन 7 ते 9 होतं आणि मग कीर्तन मला म्हणे जेवायलाच आपल्याकडं. गेलो त्याच्या रूममध्ये. आता तुम्ही लई भाग्यवान राव, एवढी मोठी जागा सप्ताहाला. शहरी भागामध्ये लई कंजेस्टेड काम झालं. आता सप्ताह करायचा असला तर रस्ता बंद करावा लागतो, जागाच कुठे राहिली, लई कंजेस्टेड. म्हणून वैकुंठवाशी बाबा महाराज इंगळे सांगायचे, मुंबईला कुत्रे शेपूट सुद्धा अशी उभी आली ते.
आडी हालायला जागाच नाही ना. इकडं ग्रामीण भागात. आणि मग गेलो त्याच्या खोलीवर, त्याची 10 बाय 10ची खोली, त्याच्यात गबाळ मामूर, एका बाजूला किचन वाटा, दुसऱ्या बाजूला त्याचा क्वाट, पोराची झोळी, ट्यूबलाईट, भांड्याची मांडणी. मी पाहिलं म्हणलं इथं. आणि म्हणजे त्या दोन्हीच्या बोळीतून जर असा माणूस असला तर घुसणारच नाही. कसा? भक्ती सुके सुकावला ना आडवा उभारून धावला. त्याला असं तिरप होऊनच घुसावं लागल. असली एवढीशी बोळ. मी म्हणलं आता त्याचे 3 लेकरं, ते दोघं नवरा बायको. मग जेवण झालं, मला मिस कॉल आला झोपेचा, जांभळी. मी म्हणलं आता मी एक काम करतो, गाव तिथून जवळच आहे, नाही तर समृद्धीला लागलो का 1.5 तासामध्ये शिन्नरला उतरल. ते म्हणला काळजी करू नको, मी करतो ॲडजस्टमेंट सांगतोय बरं का. त्यानं त्याचं पोरगं उचललं आणि क्वाटवर टाकलं. मी म्हणलं आता आपल्याला का काय हा किचनवर झोपवतो का काय. मी त्याला म्हणलं का रे. तो म्हणजे थांब थोडा करतो ॲडजस्टमेंट. 10-15 मिनटं झाली, त्या पोराला झोप लागली. बेलशीट एका बाजूने याने धरलं, दुसऱ्या बाजूनं त्या बाईनं उचललं पोरगं, सोडलं पलंगाखाली. परत दुसरं पोरगं टाकलं. 10-15 मिनटं झाली, त्याला झोप लागली. बेलशीट एका बाजूने याने धरलं, दुसऱ्या बाजूनं त्या बाईनं उचललं पोरगं, सोडलं पलंगाखाली. परत तिसरं पोरगं टाकलं. 10-15 मिनटं झाले, त्याला झोप लागली. बेलशीट एका बाजूने याने धरलं, दुसऱ्या बाजूनं त्या बाईनं उचललं पोरगं, सोडलं पलंगाखाली. मला म्हणे झोप आता बिंदास. अरे तुम्ही कुठं झोपणार आहे, आम्ही करतो ऍडजस्टमेंट, तू झोप. सकाळी उठलो तर मी सुद्धा पलंगाखाली होतो. ऍडजस्टमेंट सांगतोय. आई गाई नाही खाल्ली म्या माती. खटपटीनं भरलेला, पण महादेव असा आहे 33 कोटी देवामध्ये एकाही देवाच्या पूर्ण कुटुंबाचं मंदिर नाही. जगात एकच देव असा आहे त्याच्या घरातल्या सगळ्या सदस्याची पूजा होते, तो माझा महादेव आहे. सांगा ना घरातला कोणता सदस्य त्याची पूजा होत नाही. त्यांचा मुलगा गणपती बाप्पा सगळ्यात पहिलं तर अगोदर मान त्याला दिलेला आहे. गणपती बाप्पाला प्रथम उच्चार तुमच्या नामाचा जाना, शिव वदत से गजवदना. सगळ्यात अगोदर तुझं नाव घेतलं का निर्विघ्नपणे कार्य पार पडत जाईल. म्हणजे जुने शेतकरी लोक जर ते पेरायला ती पांबर धरली, त्याला 4 नाळ्यावरती चाड आणि मग पांबर धरली का मग म्हणायचे बोल गजानन गणपती, काम लागू दे सुदापती, दुश्मनाच्या डोळ्यात जाऊ दे माती. असंच होतं ना. आणि मग आता काय, आता ट्रॅक्टर आले, ते काय देवाचं नाव घेईल होय. आणि म्हणून तर हे चिकटा मावा त्याला हे रोग आले कुठून. देवाचं नावच राहिलं नाही, निर्विघ्नपणे कसं पार पडेल. गणपती बाप्पाची पूजा आहे. दक्षिण भारतात जर गेलं कार्तिक स्वामीची पूजा आहे. म्हणजे दक्षिण भारतात तर काही मंदिर अशी सरपंच, गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, महादेव आणि पार्वती माता सगळ्या कुटुंबाचं मंदिर आहे. आता तुम्ही फक्त कृष्णाचं मंदिर बांधायचं, नुसता विचार करून पहा. 16,108 बायका, बरं एकेकीला 10-10, 11-11 पोरं. मी काय सांभाळायला नव्हतो, वर्णन आहे तसं. आणि मग एवढं आता जागा कुठं असणार एवढं मंदिर बांधायला. जगात एकच देव असा आहे का ज्याच्या सगळ्या कुटुंबाची पूजा आणि कुटुंबाचं मंदिर आहे, तो माझा महादेव आहे. जाऊ दे, आपला विषय इथून सुरू झाला होता. शिवरात्र काय भानगड आहे. बरं लग्नाचा वाढदिवसही नाही महादेवाच्या. आता तुम्ही म्हणता जन्मच नाही, तर मग आता जन्मतिथीचा विषय राहिला नाही. मग हे शिवरात्र का साजरी व्हायला लागली, कधीपासून ही शिवरात्र आहे. एक वेळेचा प्रसंग असा आला, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू मध्ये भांडण झालं. का ब्रह्मदेवाला असं वाटायचं मी विश्व जन्माला घालणार आहे. आणि मग ते गेल्यानंतर एक दिवस ज्या ठिकाणी शेष शय्येवरती पडलेले श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना तिथं गेले भेटीला. तर भगवान विष्णू झोपलेले होते, लक्ष्मी माता पाय चेपत होत्या. ब्रह्मदेव गेल्यानंतर भगवान विष्णू उठले नाही आणि याचा राग ब्रह्मदेवाला जास्त आला. एक सांगून जातो आपल्याला, जर श्रेष्ठ पुरुष आपल्या घरात आला, आपल्यापेक्षा ज्ञानी माणूस घरात आला, आपले गुरुजन घरी आले,
तर माणसानं झोपलेलं नसावा, पाय पसरून बसलेलं नसावा. बसण्याची प्रथा आहे. श्रेष्ठ माणसासमोर तो त्याचा अपमान होत असतो, आलेल्या अतिथीचा. त्याचं स्वागत कसं करायचं? त्याला 7 पावलं आणायला जायचं आणि त्याला म्हणायचं यावे जी आयसे म्हणावे स्वामी, या म्हणायचं. जी शब्द हा आदरवाचक जुना, म्हणून आवाज जर दिला तर जी म्हणण्याची प्रथा होती जुन्या काळात. आता ते राहिलं नाही. जुनं सगळंच आता जवळजवळ जुनं राहिलं कुठं काय. जुन्या बऱ्याच गोष्टी, भाषा जाऊ द्या, सगळंच बदललं, पण त्याच्याशिवाय नाही. आता जर पाहिलं तर जुनं परत चालू झालं. म्हणजे कशावरून तुम्हाला जर पाहायचं असेल जुन्या वस्तूला किती किंमत आहे. मला ज्या दिवशी मी तिथं गेलो त्या दिवशी कळालं का ते जुनं ते सोनं ही जी म्हण आहे ना, ही खोटी नाही. जुन्या गोष्टीला खरंच किंमत आहे. सगळ्यात जास्त चालतं हे जुन्यातलंच आहे ना. काही शब्द ते तिकडे चाललेले म्हणून इकडे टाकावे लागतात. विठाला विठाला काशी विश्वेश्वर आणि ब्रह्मदेव ज्या वेळेला भगवान विष्णूकडे यावे जे आयसे म्हणावे. बघा बरं का मोठ्या माणसाचा आदर कसा करायचा. बरं आल्यानंतर घरात त्याला पूजा विधी आणि दक्षिणा देणे. बसायला आसन द्यायचं, पूजा करायची, दक्षिणा द्यायची, काही का होईना. आणि वस्त्र, रुमाल तरी द्या, निदान कोरा वस्त्र द्यायचं. 10 अंगाचं पूजन आहे, एवढं सांगत बसत नाही. बरं आतमध्ये गेला असं पूजन कोणाकोणाचं करायचं? वृद्ध, नृप, ज्ञानी, देव, महंत, मुनी या लोकांचं असं पूजन करायचं. वृद्ध, नृप म्हणजे राजा, ज्ञानी आपल्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ. ज्ञानाची पूजा आहे आमच्या देशात, ज्ञानाची प्रतिष्ठा आहे, ज्ञानाचा सन्मान आहे आजही. म्हणून तर ज्या वेळेला चांगदेव महाराज आले होते माऊलीच्या समोर, अरे चांगदेव महाराजाचं वय 14 वर्षाचं आहे, माऊली 1400 आहे, माऊली 14च वर्षाचे. तरी चांगदेव महाराज म्हणले का हे 14 वर्षाचं पोरगळ वारगळ आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वार वार, तया नमस्कार वार वार. न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा तया सन्मान आहे. मी जर जग निर्माता आहे तर मला भगवान विष्णूने उठू नये. मी आल्यानंतर माणसाला का, अरे साधं वाकडं तिकडं घर जर बांधलं ना तर त्या अभिमानापोटी रस्त्यानं येणारा जाणाराला तो घराचा मालक विचारतो कस काय वाटतंय घर. अरे घर बांधलं तर अभिमान होतो. तर ज्यानं विश्व निर्माण केलंय, भगवान विष्णू झोपलेले राग आला आणि काय म्हणले, तुझा बाप आलो मी आणि तू खुशाल झोपला, मी जन्माला घातलंय तुला. भगवान विष्णू म्हणले अरे खरं तर मी तुझा बाप आहे, मी तुला जन्माला घातलंय. इथं दोघांची लटकली. हे त्याला गचंडायचं आणि ते याला गचंडायचं. हा म्हणायचं मी मोठा, तो म्हणायचा. कधी कधी भांडण चांगलं राहतं बाबा. जर ब्रह्मा आणि विष्णू मध्ये भांडणच झालं नसतं तर महादेव लिंग स्वरूप झालेच नसते. हेच तर खरं कारण आहे लिंग स्वरूप व्हायला.
हेच तर खरं शिवरात्रीचं कारण आहे. भांडण तसं वाईटच, कधी कधी चांगलं असतं. कौरव पांडवाचं भांडणच झालं नसतं तर गीता जन्मालाच आली नसती. भांडण तसं वाईट, कारण देशात भांडणं झाली, बॉम्बस्फोट घडले, पक्षात भांडणं झाली, सत्ता गेली, महाराज लोकात भांडणं झाली, चालू सप्ते बंद पडले, भजनी मंडळात भांडणं झाली, मारुतीच्या मंदिरातला हरिपाठ बंद पडला. भांडण तसं वाईट. आणि त्यातले त्यात भांडण ऐकावा नवरा बायकोचं. मी कधी कधी चोरून ऐकत असतो, मला नाद आहे ते भांडणं ऐकायचा. मग ते सांगायला होतं ना आपल्याला, काहीतरी भेटतं त्याच्यातून. नवरा बायकोचं भांडण म्हणजे निव्वळ पांचाट, काहीच राहत नाही त्याच्यात. याच्यात फक्त एकच राहतं, अगोदर बोलायचं कोणा, कारण जो बोलला तो हारला. ते बोलत नाही असं नाही. भूक लागली का, पिंट्या भूक लागली म्हणावा, म्हणजे कोणाला तरी मधी टाकून. बोलत नाही असं नाही, बोलतात. हे बा काय लसणाला भाव यंदा. एक काम करा ना, आपल्याला 11 लाखाचा नुसता लसूण झाला. मला ना काय म्हणतात, राणी हार, काय चप्पल हार, बूट हार, सँडल हार आहे ना ते बरेच, हा राणी हार ना, एक बनवता का. ते म्हणला हे पाय एवढं नाही गाड्या आपल्याकडून शक्य. मग एक काम करा, नद बनवत्या का 1 ग्रॅमची. तो म्हणला जमणार नाही. बरं 1 ग्रॅमचे मणी घ्याल का. तो म्हणला जमणार नाही. बरं एखादी चांगली साडी तर घ्या. तो म्हणे जमणार नाही. बरं ब्लाऊज पीस तर घ्यासाल एखादा चांगला. तो म्हणला जमणार नाही. आता मात्र बाईचं डोकं उठलं. मग ती म्हण नाही तरी आहे तरी काय भिकाऱ्याकडं, सगळं माय बापान पुरवलं. हे लय बापाचं भूषण नको सांगू, आणि लय भूषण सांगत असेल तर जाय निघून. ती म्हणे जाईन जाईन. म्हशीचे शिंग का म्हशीला जड झाले का, पोटात थांबले ताटात थांबणार नाही का. आणि मग भांडण गेलो विकोपाला, गाठोडं बांधलं आणि ते लगे रेल्वे स्टेशनला तिला सोडून दिलं. तिकीट काढलं, बॅग ठेवून दिली, सामान तिचं, तिला शीटवर बसून दिलं. कोणता शीट नंबर आहे त्याच्यावर बसून दिलं, तिकीट हातात दिलं. आणि खिडकीच्या बाहेरून जाता जाता एकदा तिच्याकडं पाहिलं. भांडण विकोपाला गेलेलं आहे बरं का. आणि काय नाही, तिनं ह्याच्याकडं पाहिलं आणि डोळ्यातून 2 थेंब पाण्याचे आले. बरं इकडं एवढं काम लय भारी जमतं भाऊ. आणि त्यानं हिची अवस्था अशी पाहिली आणि मग ते लागलं तिला चक्र आणायला खिडकीजवळ. मग ती म्हणे हे बा मी तर आता चाललेच, रडता रडता सांगत होती, मी तर आता चाललेच, पण तुमचा स्वभाव लय भोळा आहे. हे पा शेजारचा बॉके येत असतो बरं का, दूध चांगलं तापून ठेवीत जा आणि कुलूप लावल्यावर झटका मारून पहा जा. मी तर आता चाललेच, पण पोटाचे हाल करू नका. गोड लाडू 1 नंबरच्या डब्यात आहे पहा, शेवायाचा भात तरी करून खाजा, लिंबाचं लोणचं 1 नंबरच्या बरणीत आहे, आंब्याचं लोणचं 2 नंबरच्या बरणीत आहे, कडू लाडू 1 नंबरच्या डब्यात आहे, गोड लाडू 2 नंबरच्या डब्यात आहे. पोटाचे हाल करू नका. मग एवढी काळजी तर चाललीच काय. मग ती म्हणे मी कुठं चालले, तुम्ही तर घालवता. मिटलं टाकली मोटरसायकलवर आणली, मिटलं पाहता काय माझ्याकडं. विठाला विठाला भांडण इतकं विकोपाला गेलं. ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणजे अनंत काळ हे भांडण चाललेले. देव लोक शेवटी असा माणूस शोधत होते, कोणता का जो यांचं भांडण सोडू शकतो. हे बघा इथं एक गणित आहे बरं का, ज्यांचं भांडण चाललेलं आहे त्या दोघापेक्षा कोणीतरी ताकदवान असावा तर भांडण सोडवता येतं. दोघापेक्षाही ताकदवान कोणीतरी असावा. मग देव लोक विचार करतात कोण आहे असा सोडवणारा, म्हणे एकच आहे, देवाचा देव महादेव. सगळे देव लोक गेले. महादेव कैलासात वटवृक्षाखाली बसलेले ध्यानस्थ आणि गेल्याबरोबर विनंती केली, डमरू बजाय अंग भस्म रमाए, डमरू बजाय अंग भस्म रमाए, ध्यान लगाए किसका न चाहे ओ डमरू वाला, 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 डमरू वाला, न चाहे ओ डमरू वाला, डमरू बजाए अंग भस्म रमाए, ध्यान लगाए किसका न चाहे ओ डमरू वाला, न चाहे ओ डमरू वाला, चाहे ओ डमरू वाला, न चाहे ओ डमरू वाला, न चाहे
चाहे ओ डमरू वाला, न चाहे ओ डमरू वाला, चाहे वो डमरू वाला, चाहे वो डमरू वाला, चाहे वो डमरू वाला, चाहे वो डमरू वाला। गेल्यानंतर स्तुती करतात महादेवाची. कैलास राणा शिवचंद्रमवळी, फणींद्र माता भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. आणि मग महादेव विचारतात काय संकट पडलं देव लोकांनो. भांडण सुरू झालंय ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूमध्ये. निघाले महादेव. निघाल्यानंतर महादेव दोघाच्या मध्ये. आता हे इथं 4-5 दिवस कथा चालली, एवढं लय मोठा विषय हा, शॉर्टकट घेतो कामाचा, परत अभंगाकडे जाऊ. दोन्हीच्या मध्यामध्ये भला मोठा असा अग्निस्तंभ प्रगट झाला. हे ठिकाण आहे अरुणाचल. अग्निस्तंभ मोठा प्रगट झाला. प्रकाशाचं केंद्र, ज्योतीचं केंद्र प्रगट झालं आणि इतकं उंच होतं. दोघाच्या मध्ये तयार झालं. भांडण तर मिटलं, पण हा स्तंभ कशाचा आहे याच्यावर चर्चा सुरू झाली. आणि आकाशवाणी होते, हे ब्रह्मदेव, तू जर महान असेल, माझा शेवट तुला लागला तर तू सर्वश्रेष्ठ, वरती जा. आणि भगवान विष्णूला सांगितलं खाली जा, अंत लागला का तुम्ही मोठे. भगवान विष्णूने विचार केला हा आपल्या बापाचा बाप आहे, याचा अंत लागणार नाही. बसले भजन करत. ब्रह्मदेव वरती चालले होते. चालले 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 कैक 1000 वर्ष निघून गेले. शेवट काय सापडणं. एक शिवगण भेटला आणि त्याला विचारलं का किती वर गेल्यानंतर मला अंत लागल. त्यानं काय उत्तर दिलं ऐका ना. त्या शिवगणानं सांगितलं आतापर्यंत मी अनेक ब्रह्मदेव जाताना पाहिले पण येताना पाहिले नाही. ब्रह्मदेवाची तर बॅटरीकच उतरली. ते म्हणे आता गनिमी काव्यानं आपण विजय मिळवायचा. मग काय केलं, केवड्याचं फूल जे महादेवाच्या डोक्यातून पडलेलं होतं ते केवड्याचं फूल घेतलं. आता काही ठिकाणी गाय, पण शिवपुराणात तसं काही आलं नाही बरं का, गायीचा काही उल्लेख नाही. काही ठिकाणी गायीला पण साक्षी पुरावा म्हणून घेतलं. आले आणि सांगितलं लागला का अंत, म्हणे हो लागला. मग ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे, साक्षी पुरावा, हे घ्या केवड्याचं फूल. अजून गायीला विचारा. आता खोटं बोलायला ब्रह्मदेवानं सांगितलं होतं. गायीनं मुखानं हो सांगितलं आणि शेपीनं नाही सांगितलं. म्हणून गाय शेपीत पवित्र आहे, घोडा तोंडात पवित्र आहे, ब्राह्मण पायात पवित्र आहे, आणि जर स्त्री पतिव्रता असेल तो डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पवित्र आहे. गाय इकडून दर्शन घेतात लोक. बरीच लोक पाहिले किती घाई असू द्या प्रदक्षिणा करतात, दर्शन घेतील आणि निघून जातील. राग आला ब्रह्मदेवाला, महादेवाला. महादेव हा सत्याचा देव आहे. सत्यम शिवम सुंदरम. त्याला खोटं चालत नाही. महादेवाला लबाडी चालत नाही. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट चल छिद्र न भावा. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट चल छिद्र न भावा. निर्मल मन जल सोई पावा, कपट जल सोई जावा. निर्मल मन सोई पावा, सोई मला घातकी कृत्य करणारा लोकांबरोबर महादेव म्हणतात आवडत नाही. ढोंगी, पाखंडी, लबाड हे आवडत नाही. महादेवानी लई मोठमोठाले संदेश दिलेत. मी तुमच्या पुढे एक चित्र उभं करतो, तेवढं कोणाचं आहे सांगा. मूर्ती रूपात आहे. भला मोठा जटाचा मुकुट आहे.
त्याला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळल्या, जटेतून गंगा प्रवाहित आहे, डोक्यावर अर्धचंद्र आहे, कपाळावर भस्माचे पट्टे आहे, कानात सापाची कुंडल आहे, कंठ निळा पडला, गळ्यात भुजंग आहे, दंडामध्ये साप आहे, एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात डमरू आहे, गजचर्म पांघरलं आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला 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 यहाँ कोई नहीं. हे शिव का डमरू डम डम वाजे, अगम निगम का भेद बोले, डमरू डम डम वाजे, अगम निगम का शिव का डमरू डम डम वाजे, अगम निगम का भेद बोले, शिव का डमरू डम डम वाजे, अगम निगम का भेद बोले. ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. प्रत्येक कृतीत काहीतरी शास्त्र दडले. वेळ मिळाला तर शेवटी या कृतीवरती बोले. अगोदर मला हा भाव पूर्ण करू द्या. महादेव आल्यानंतर स्तंभ स्वरूप आहे, ब्रह्मदेवाला अंत लागत नाही, खोटं बोलले म्हणून महादेवाला राग आला आणि महादेवाने रागाच्या भरामध्ये आपल्या भ्रुकुटी मध्यातून एक स्वतःचा अंश निर्माण केला. त्याचं नाव आहे भैरवनाथ, काल भैरव ज्याला म्हणतात. काशीचा अधिपती हा, काशिका पुराधीनाथ काल भैरवम भजे, अधिपती. आणि जन्माला घातल्यावर ब्रह्मदेव खोटं बोलले. महादेव म्हणे जो माणूस स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता जर लबाडी करत असेल तर त्याचा मी सुपडा साफ करत असतो. खरंच केलाय. ब्रह्मदेवाचं मंदिरच ठेवलं नाही कुठं, एकच आहे फक्त पुष्करला. आणि एक गुजरातमध्ये एका साधूने बांधलेलं, मी नाव विसरलो त्यांचं, त्यांनी मंदिर बांधल्या देव ठेवून दिला बाबा असलं. म्हणून ब्रह्मदेवाला स्वतःची प्रतिष्ठा मिळवण्याकरता खोटं काम केलं. म्हणून महादेवानं ब्रह्मदेवाला सांगितलं तुझी पूजा होणार नाही. भगवान विष्णू आता तू मात्र सत्य काम केलं ना. आता काय म्हणतात महादेव ऐका. विष्णुश्च हृदयं शिवः, शिवश्च हृदयं विष्णू. तुझ्या हृदयामध्ये मी आणि माझ्या हृदयात तू एक आहे. माझा भक्त जर तुझ्याकडे आला तर तू त्याला मोक्ष द्यायचा. आणि भगवान विष्णू तुझा भक्त जर माझ्याकडे आला तर मी त्याला मुक्ती देत राहील, कारण मुक्ती देणं माझं काम आहे. ज्या वेळेला रावण मारला, महादेव गेले होते भेटायला. सगळे देव गेल्यावर की रामा किती त्रास झाला रे तुला हे राक्षस मारण्याकरता, वनवास भोगावा लागला. डोळ्यात अश्रू आले प्रभू रामचंद्राच्या. तुम्ही देवादी देव आहात, काय देव सांग तुला. काहीच नको प्रभू, तुमचा सहवास मला नेहमी घडावा. वनवासाच्या काळात माझ्या प्रभू रामचंद्रानं सुद्धा ज्या वेळेला वाईट स्वप्न पडायचे त्यावेळेला अभिषेक करावा. चौपाई आहे तशी रामायणामध्ये. आणि मग ते अभिषेक करे हो विधी नाना, त्याचा शब्द विसरलो मी पहिला. आणि मग रोज अभिषेक करावा. ज्या वेळेला महादेव एकांतात बसले म्हणजे प्रभू रामचंद्र ओम नमः शिवाय पंचाक्षर जपतात आणि महादेव
भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव श्री राम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम खुदी सदा शिव सदा शिव राम खुदी सदा शिव श्री राम जय राम जय जय राम 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 जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव यांच्यात कुठंच भेद नाही सगळं तत्व एक आहे हे त्यांचा जप करतात आणि महादेव कधी कधी भगवान विष्णूच्या सहस्रनामाचा पाठ करतात आणि महादेवाने एक प्रार्थना केली प्रभू रामचंद्राला राघवा ज्या दिवशी तुझा राज्याभिषेक होईल ना त्या दिवशी मला येण्याची परवानगी द्या कारण तो राज्याभिषेक या डोळ्यांनी मला पाहायचा आहे माझ्या रामाचा जन्म झाला त्यावेळेलाही गेले होते और ही एक करे हूँ निज चोरी काक भ्रुसुंडीच्या बरोबर गेले होते इथंच नाही गोकुळामध्ये सुद्धा गेले होते कृष्णाच्या दर्शनाकरता नगर में जोगी आया माथे पे तिलक जगाया अजब है तेरी माया भेद कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 नगर में जोगी आया माथे पे तिलक जगाया अजब है तेरी माया भेद कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 हे भोलेनाथ 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 अंग विभूति गलरुंड माला शेष नाग लपटायो माथे तिलक भाल चंद्रमा घर घर अलग जगायो नगर में जोगी तिथंही गेले होते एवढंच नाही इतका हट्ट धरला सांगितलं होतं पार्वतीनं हे बघा रासलीलेमध्ये पुरुषांना एंट्री नाही महादेव म्हणले हे माझ्या कृष्णाच्या रासलीलेत नाचण्याकरता मी स्त्री व्हायला तयार आहे मी साडी नेसायला तयार आहे मी गोपी बनायला तयार आहे पण मला रासलीलेत यायचंय सांगितलंय बघा कृष्णाशिवाय कोणीच पुरुष नाही तिथं एक बार भोले भंडारी बन के ब्रज की छोरी गोकुल में आ गए गोरा से बोले बाबा मी येणार आहे कृष्ण राधे बरोबर नाचे राधा संग कृष्ण नाचे मैं भी नचूंगा तेरे साथ में
हंसी करेगी ब्रज की नारी, मानो बात हमारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। महादेव काय म्हणतात, एक काम कर, तुला जर विचारलं कोण आहे तर तू सांगायचं माझी मैत्रीण आहे. ऐसा बताना ब्रजराज को मैं हूं सहेली तेरी, हसी करेगी ब्रज की नारी, मानो बात. तरी सुद्धा महादेव गोपी बनून गोकुळामध्ये जातात, रासलीला केली आणि गोकुळामध्ये तिथंच गोपेश्वर महादेव नावाने स्थित झाले. आजही गोपेश्वर महादेव. विठाला विठाला कुंडलिकावर्ण काशी विश्वेश्वर आणि इथं मग आता त्या कालभैरवानं काय केलं, रागाच्या भरात आपल्या नखानं ब्रह्मदेवाचं 5वं मुख कापलं, खोटं बोलले म्हणून. आणि ते मुख जे ब्रह्महत्या झाली ना, ब्रह्महत्या लागली, ते निघायलाच तयार नाही हाताचं. भगवान विष्णूनं सांगितलं एक काम करा, सगळ्या तीर्थयात्रा करा. सगळ्या तीर्थयात्रा केल्या तरी ते सोडायला तयार नाही. मग शेवटी काशीमध्ये जातात आणि तिथं काशीच्या आत प्रवेश करतात तर ते नखाचं गळून पडलं 5वं मुख. आणि कालभैरवानं विचार केला, ही काशी जर इतकी ताकदवान आहे का, शिवावर जर आलं तर ब्रह्महत्या नष्ट होते, तर आजपासून आपण काशीतच राहायचा निर्णय घेतला आणि कालभैरव त्या ठिकाणी स्थित आहे काशीमध्ये. आजही पोलीस स्टेशनला सरपंच साहेब तिथं PIच्या बाजूला एक रिकामी खुर्ची ठेवलेली असते, ती कालभैरवाची, त्याची पूजा होते आजही तिथं. म्हणजे अधिपती काशीचे कालभैरव आहे. इकडचा भाव घ्या आता. झालं, पण भगवान विष्णू नाराज झाले, म्हणे हे महादेव तुम्ही देवाचे देव आहात, पण ब्रह्मदेवाला इतका मोठी शिक्षा देऊ नका. त्यांचं मुख कापलं, त्याचा काहीतरी लाभ होईल असं करा. मग त्या 5व्या मुखापासून वटवृक्षाची निर्मिती झाली. शिवपुराण सांगतोय बरं का. आणि महादेव वटवृक्षाखाली जास्त बसलेले असतात. मी तिथं भजन करत जाईल, वर दिला 5व्या मुखापासून वटवृक्ष तयार झाला. पण इकडं आता असं घडलं, ज्या वेळेला आता हे भांडण मिटलं तर तो स्तंभ लहान 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 होत गेला आणि लिंगाच्या आकाराचा बनला. आणि मग हे कोण आहे असं विचारल्यावर त्याच्यातून एक शब्द बाहेर पडला, ओम. सगळ्यात पहिला शब्द ओम बाहेर पडला. आणि आकाशवाणी होते. त्या दिवशी होती शिवरात्र, प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र असते बरं का, ती शिवरात्र होती. तर महादेवानं सांगितलं, हे बघा आज शिवरात्र आहे आणि मी लिंग स्वरूप झालेलो आहे. नमो निष्कल रूपाय, नमो निष्कल तेजसे, नम प्रणवाचाय, नम प्रणवलिंगिने. लिंग स्वरूप झालोय. आणि जो कोणी माझं आज पूजन करील मी त्याला आशीर्वाद देईल. महादेव असं म्हणत नाही तर 33 कोटी देव उठले. सांगितलं, हे महादेव आज या शिवरात्रीला, शिवरात्र नाव नाही, हिचं नाव महाशिवरात्र असेल. आणि तुम्ही एकटे नाही, आज जो तुमची पूजा करेल आम्ही 33 कोटी देव त्याला आशीर्वाद देऊन टाकत. हे तिथं वचन घेतलंय बरं का महादेवानी 33 कोटी देवाकडून. आणि आजच्या दिवशी सगळ्यात महत्व आहे ते बेल वृक्षाला. बेलाच्या पानाशिवाय महादेवाची पूजाच होत नाही. नाहीतर मग ऋषीमुनी साधू संत पावडर वापरतात. बाबा सगळ्या ठिकाणी बेल नसतो, मग थोडीशी पावडर का होईना बेलाची तिथं टाकायची. बेलाशिवाय पूजा होत नाही. आता आज भरपूर बेलाची पानं तुम्ही वाहिली सगळ्यांनी, बरोबर आहे की नाही. विषय निघला म्हणून सांगून जातो, तुम्ही भरपूर कष्ट करतात पण तुमच्या घरात संपत्ती थांबतच नाही, थांबतच नाही.
तर एक काम करायचं आजपासूनच, आजच सुरुवात करा, म्हणजे उद्या सकाळी करावी लागेल सुरुवात. सकाळी उठल्या उठल्या लगेच, हां तंबाखू नाही सांगत बरं का, सकाळी उठल्या उठल्या एक काम करायचं, 3 तीर्थाची 3 तीर्थ 3 गोष्टीची आठवण करायची. कोणत्या कोणत्या 3 ऐका. 1 गंगा, 2 काशी आणि 3 विश्वनाथ. या तिघाची आठवण करा. दारिद्र्याचा स्पर्शच तुमच्या उंबऱ्याला होणार नाही. काय कोण गीतकार असेल बाबा, मी हा श्लोक शिवपुराणात पाहिला आणि मग ते गीत ऐकलं, त्या गीतकाराच्या चरणावर माझा साष्टांग दंडवत आहे. त्याने 3 तीर्थ एकाच भजनात बसवलं, एकाच गीतात आणलं. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. बडे भाव के साथ काशी विश्वेश्वराच्या या पवित्र प्रांगणात आपण सगळे बसला. अरे लय भोळा आहे तो. आपले दोन्ही हात वरती जाऊ द्या. ताली बजाते हुए सभी गाएंगे मेरे पीछे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. आज जरी कीर्तनात उठलं नाचलं कोणी तर आज माप आहे बाबा. कारण आज शिवरात्र आहे. सांगितलंय तसं व्रत करत असताना कसं करायचंय. निराहारो जितेंद्रिया शिवरात्र अहोरात्र निराहार म्हणजे काही खायला नाही सांगितलं. आता तुम्हाला नसलच तशी धकत तर 1 टाइम फळं खा, पण शिवरात्र करा. आणि तशी नसल जमत तर 2 टाइम फराळ करा. तेही जमत नसल तर कीर्तनात फळं घेऊन या, इथं खा, पण शिवरात्र धरा. आणि आजच्या दिवशी सगळ्या कुटुंबानं महादेवाच्या मंदिरात पुढं बसायचं, हात जोडायचे सगळ्यांनी, प्रसाद म्हणून दूध ठेवायचं आणि ते दूध घरातल्या सगळ्या सदस्यांनी प्यायचं थोडं थोडं प्रसाद म्हणून. आणि घरातले घरात नाचायचं, दरवाजा बंद करून. नाही खरं सांगतोय मी, नाचायचं. त्याला महादेव स्वतः नाचणारे. ते ज्या वेळेला नाचतात तर त्या वेळेला नामरता प्रगट होती. तिचं नाव आहे नर्मदा. नाचायला लागल्यानंतर तपश्चर्या बाहेर पडावी आणि त्या तपश्चर्येतून नर्मदेचा जन्म व्हावा. म्हणून नाचायचं आणि एक गीत म्हणायचं. लिहून घ्या नाहीतर रेकॉर्ड करून घेऊन जा. भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है. भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है. भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है. भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है. सभी ताली बजाते हुए. भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है. बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है. भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है.
भोले बाबा से जिनका संबंध है घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है। उनके घर में आनंद ही आनंद है। तोर जीवन की सोप शिव नाम को बाबा कर देंगे तेरे हर काम को। बाबा कर देंगे तेरे हर काम को। बाबा कर देंगे तेरे हर काम को। कन कन में छाया सुगंध है, कन कन में छाया सुगंध है। आनंद उनके घर में आनंद ही आनंद है। उनके घर में आनंद ही आनंद है। उनके घर में आनंद ही आनंद है। जो भी भोले की पूजा करे उसके घर में रहे भंडार भरे। घर में रखे बागान भरे। उनके घर में रखे बागान भरे। इनके मन में भरोसा बुलंद है, इनके मन में भरोसा बुलंद है। उनके घर में आनंद ही आनंद है। उनके घर में आनंद ही आनंद है। उनके घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा से, भोले भोले बाबा से हे भोले बाबा से दिल का संबंध है। उनके घर में आनंद ही आनंद 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 है। पार्वती पते हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की मग तुकोबारायाने या महादेवाला जो निष्कल रूप आहे, सकल रूप आहे, सगुण आहे, निर्गुण आहे, त्याला एक मागणं मागतात, तू विश्वाचा नाथ आहे, तर मला काही नको तुझ्याकडून, फक्त तुझ्या प्रेमाची अपेक्षा आहे. अभंगाच्या शेवटी तुम्ही विश्वा तू का म्हणे देवा. तू का म्हणे देवा. तू का म्हणे देवा. देवा देवा तू का म्हणे देवा. तू का म्हणे देवा. तू का म्हणे देवा. तू का म्हणे माझी भाजू के
इथं तुम्हाला हे 2 रत्न लाभलेले आहेत. असला गोड आवाज आहे आणि ते बऱ्याच वेळेला ते असले का मग पाहायचं काम राहत नाही. आवाजही गोड आणि तालातही दोन्ही पक्के आणि दिसायलाही गोड आहे. आता असला आवाज ऐकत राहा वाटतो, नाही तर काही काही माणसं असे भेसूर एवढते ते जर गायला लागले तर असं वाटतं याच्या भेना आपण जगूच नाही. ते जे आवाज कारखान्यात जरी टाकले तर कारखान्याचा विध्वंस होईल पण आवाज सुधारणार नाही. मग ह्या असे कुठं राहते पंक्तीला, काळी 2 नाही पांढरी 4 नाही, हरे राम राम राम. मी इथं होतो शिवूरला शंकर स्वामी संस्थानला आणि मग नामदेव महाराज पठाडे सातारकर महाराज काल्याच्या कीर्तनाला असायचे. बरं 100 पोत्याचा महाप्रसाद लोकाला भुका लागायच्या राव. लहान लहान लेकरं कुळकुळ करायची आणि पंक्ती धरल्या का कुणीतरी माईकवर जाणार, रावणा रावणा हो. त्याला म्हणलं अरे लोकायला भुका लागल्या तो रावण का आला आणला इथं. त्याला गप केलं, दुसरं माईकवर गेलं, रावणा रावणा. आता याला काय म्हणत्या, मी होतोच तिथं. तो म्हणे रावणा रावणा. म्या म्हणलं बोल रे बंधू कुंभकर्णा. ते मला म्हणे राज्य गंभीर केले. म्या म्हणलं जाऊ दे केले तर त्यात तुझे काय गेले. विठाला विठाला ज्याच्याकडे मागणी करताय हा कोण आहे एकदा समजून घ्या. देवाचा देव महादेव आहे. याला नुसतं महादेव 3दा जर म्हटलं, आजच विश्लेषण होतं या श्लोकाचं. महादेव महादेव महादेवेती द्वाभ्याम महादेव ऋणी भवे. एकदा महादेव म्हणायचं, महादेव जागे होतात. दुसरून महादेव म्हणा, तुमच्याकडं नजर पडते. आणि तिसरून महादेव म्हटलं का महादेव म्हणतात माग मी आता तुझा ऋणी बनलो. काय गोड श्लोक टाकलाय. म्हणून महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर 3 वेळेला हात वरती करून म्हणायचं महादेव. ऐकू द्या ना विश्वनाथाला जरा. महादेव महादेव महादेव. हात खाली घ्या. ऐका आता पुढची कृती कशी करायची. जुने लोक असं करायचे, याला गलरव म्हणतात. हा काय आहे गलरव. हा 3 वेळेला महादेव महादेव म्हटलं का असे हा असं वा गलरव करायचा. महादेव महादेव महादेव. आवाज नाही आला पण लय जोरात आणू नका. आणि हेही जमत नसल तर याच्यात दुसरा प्रकार आहे. असं करायचं बघा. हे गलरव आहे. हे काय भानगड आहे. नाही खरं सांगतो शास्त्र याला पाठीमाग. ज्या वेळेला दक्षाचं मुंडकं गेलं त्यावेळेला दक्षाला काय केलं, कोणतं लावलं, बोकडाच. आणि मग ते बोकडाला असं वाटलं महादेवाची स्तुती करायची तर ते बोकड असं तर त्याला काय वाचा नाही असं करायला लागलं आणि महादेव हसले. त्याच वेळेला ऋषी मुनींनी विचार केला का असं केलं का महादेव हसतात. आणि म्हणून इथून पुढं आता हे गलरव आपण महादेवाच्या पुढं करायचं. आणि म्हणून ही प्रथा होती गलरव करण्याची. विठाला आता शिवरात्रीची कथा एक मोठी लक्कड हरी म्हातारीची एक कथा आलेली आहे. पण आता हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. माझा प्रवास असेल 400 किलोमीटरचा आणि तिथं कथा केली जवळजवळ 4 तास. 8 पासून स्टेजवर आहे. 4 तास कथा करून परत गाडीत आहे. एक अक्षर खोटं नाही सांगणार. काशी विश्वेश्वराच्या साक्षीनं बोलतोय. फक्त एक सफरचंद सरपंच साहेब चालू खाल्लंय गाडीत. तसा बसलो ना. अजून एक कीर्तन आहे आता तुमच्या बाजूला इथं निमगाव भोजापूरला. हां इकडं राहिलं का. मला दिशाभूल झाली काहीतरी आता. आणि म्हणून थोडंसं आता ती जर परत संधी मिळालीच, मला दिली संधी तुम्ही मामा सरपंच साहेब, जर पुढच्या वर्षी बरं सगळ्यांचा सल्ला घ्या ठेवायचं का नाही एकदा. आणि मग मिळाली संधी तर पुढच्या वर्षी शिवरात्रीच्या अनंत कथा आहे. याच नाही याच्यातलं एक शब्द डबल येऊ देणार नाही. आणि शिवरात्रीचा विषय सांगा.
तुमच्या पायाच्या आशीर्वादानं कारण तुम्ही बाबा शिवपुराणे धरून आणलेला आहे सध्या कथा चाललेली आहे आणि म्हणून पुढच्या वर्षी आता तवर कोण राहतं आणि कोण जातं नाही नाही आमच्यातलं म्हणतो तुम्ही तर राहतालच म्हणा सगळे पण मी विश्वनाथाला विनंती करेल इथं बसलेले सगळे भक्त स्वस्थ राहावे मस्त राहावे आणि महादेवा तुझे भक्त राहावे एवढंच मागतो त्याच्याकडे एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन करा विठोबा रखुमाई स्वागतासाठी ज्या मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो आहे त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. सन्मान्य श्री बबन दगडू गुंजाळ मधला मळा नानासाहेब दगडू गुंजाळ त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ सपाजी गुंजाळ यांच्या वतीनं दत्तात्रय रामभाऊ गुंजाळ त्याचप्रमाणे बापना परिवार आणि मालवर ग्रेनाइट प्रीतम शेठ बापना श्रीमती पुष्पा मोहनलाल दरडा विजय बजाज मॅनेजर मर्चंट बँक विलासजी दरडा काका सीताराम मारुती गुंजाळ आणि सोमनाथ सुखदेव गुंजाळ त्याचप्रमाणे किसन दत्तू गुंजाळ आणि गेनू लहानू जगताप ज्या मान्यवरांचं नाम उल्लेख केलं त्यांनी व्यासपीठावर येतो. हरिभक्तप्रायण बन्सी महाराज गुंजाळ पाठवा काय म्हणतील पहिलं चरण सोडून दिलं दुसरं नाही तिसरं नाही डायरेक्ट शेवटचं. मोठ्याच्या घराला अनेक दरवाजे असतात फारसा फरक पडत नाही कोणत्या दरवाजाने प्रवेश केला तर मागणी पर शेवटही होता. मला वाटतं याच अभंगावर मी बोललो होतो पण चिंतन पहिल्या चरणावर केलं होतं. दीन रंक मी आना त्याच्यावर बोललो होतो. इथं मोठा सोहळा झाला होता सरपंच साहेब मला वाटतं साहेबांचा वाढदिवस का काहीतरी केला होता हा हरिबाबाचा हाच अभंग होता पण पहिल्या चरणावर उत्तरार्धावर बोललो होतो. आणि आज जे कामाचं होतं आपल्या शेवटच्या चरणावर की काही नको तुमच्याकडून फक्त प्रेम हवं आहे आणि हा प्रेमाचा सुकाळ करून देणारा देव आहे. भोळा महादेव आहे. कोण म्हणतो हा श्रीमंताचा देव आहे? महादेव गरिबाचा देव आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात एक वेळेला कामधेनूनं दुग्धाभिषेक केला तर दुधाची नदी वाहत होती. त्याच दिवशी महादेवानी बोर्ड लावला दरवाजावर कारण पुढं चालून दूध महाग होईल हे महादेवाला माहिती होतं. म्हणून तुम्ही दुधाचा नाश करू नका. तुम्हाला अभिषेक करायचा ना खुशाल करा पण समोर पात्र ठेवा. आणि असं त्याच्यावर वेदाच्या रुचा पडल्यात मंत्र पडले अभिषेक झाला का ते दूध दवाखान्यातल्या रोग्यांना नेऊन पाजा. हा माझा महादेव आहे. गरिबाचा देव आहे. श्रीमंताचा कसा म्हणता
अरे आजही महादेव म्हणतात तुम्हाला जर माझा दुग्धाभिषेक करायचा ना, एक बादली पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये फक्त एक थेंब दुधाचा टाका, तो मी माझा दुग्धाभिषेक समजेल. इतका भोळा माझा महादेव. झालंय कीर्तन माझं, शेवटचं बोलतो. महादेवाला माहिती होतं पुढं चालून फुलं महाग होतील. मला मोगऱ्याच्या फुलाची आवड नाही. महादेव म्हणतात बरं का, गुलाबाचे मोगऱ्याचे हे फुलं जर तुम्हाला द्यायचे असेल तर माझ्या कृष्ण परमात्म्याला दा, तो फुलाचा रसिक आहे. फूलों से सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी और संग में सज रही है मिथिलेश की कुमारी. फूलों से सज रहे श्री वृंदावन बिहारी. आणि माझ्याकडे जर आले तर महागाचे फुलं आणू नका. हो, पैसे खिशाला झटका लावू नका. रस्त्यानं चालता चालता फूल सापडतं ज्याला कोणीच हात लावत नाही, असं धोत्र्याचं फूल घेऊन या, मी त्याच्यावर प्रसन्न होईल. हा गरीबाचा देव आहे. इतका भोळा माझा, म्हणून शिव भोळा. आणि त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बादी क्रोध काम. महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. महादेव म्हणतात की माणसानं काम क्रोध आणि लोभ हातात ठेवा. केवढा मोठा संदेश आहे. हे हाताबाहेर जाऊ देऊ नका, कारण ते हाताबाहेर गेल्यानंतरच पुढच्या गोष्टी घडतात. हातात ठेवा आपल्या काम क्रोध आणि लोभ. काम क्रोध लोभ माळकऱ्यालाही आहे, बिगर माळकऱ्यालाही आहे, वारी करणारालाही आहे, घरी राहणारालाही आहे, आस्तिकालाही आहे, नास्तिकालाही आहे. मग भजन करण्याचा नेमका फायदा काय होतो, कीर्तन ऐकण्याचा फायदा काय होतो, ही काम क्रोध लोभ ही भजनाची ताकद अशी आहे की त्यांना डोकं वर काढू देत नाही, हातात राहतात. ही भजनाची मोठी ताकद आहे. कामाची गरज आहे. आपण संसारिक आहे, काम असावा पण कामी बनू नका. महादेव म्हणताय कामी. मग लोभ असावा, लोभी बनू नका. क्रोध असावा, क्रोधी बनू नका. हातात ठेवा. आता हे तिन्ही फार अवघड आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गी जे मांग मार्ग जेगा. हे तिन्ही जव जागती तववरी निकयाची प्राप्ती. माझे कानची नायकती देव बनेगा. हा, म्हणून हे फार कठीण आहे. तर हे हातात ठेवा, हा संदेश महादेव. अरे एक एक कृती महादेवाच्या नुसत्या कृती सांगितल्या तर महिनाभर जातील. इतका मोठा संदेश महादेवाने दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा महादेवाकडे जर मागितलं तर एकच मागायचं आज. काय? एक तू मेरा बाकी सब तेरा. बस एक तू मेरा. त्याच्याकडं मागा, एवढंच मागा, तू माझा. बाकीचं गव्हाळ मागायचं नाही. आणि बाकीचं दिलं बी तरी ते पुरत नाही. कुठलीच वस्तू पुरत नाही. घेऊ का 2-3 मिनिटं जास्त? वा, ऐका आता, अशी माणसं पाहिजे. वा, 15 म्हणल्यावर मग नाही, टायमाचा विषय नाही आहे. असं का? हा, मग तेच होतं. असं असेल मग हाय, चालू देतो मग, काय अडचण. ऐका, ज्या वेळेला पांडव युद्ध ठरलं कौरव पांडवाचं आणि दुर्योधन गेला भगवंताकडं मदत मागायला. सांगितलं देव झोपलेला आहे, आज जाऊ नका. द्वारपाळाने अडवलं. अरे मी दुर्योधन आहे, मला अडवण्याची तुझी कशी हिंमत आहे? लोटला द्वारपाळ बाजूला, आत गेला आणि देवापुढं मोठमोठ्याने पाय आपटायचा. कोण? दुर्योधन. याला जाग यायला पाहिजे. अर्जुन यायच्या आत मागायचं, निघून जायचं. झोपलेल्या माणसाला जाग करणं सोपं आहे, पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलं त्याला जाग करणं अवघड आहे.
देव म्हणे दुर्योधना किती पायापट, अर्जुन येईपर्यंत उठणारच नाही म्हणला. चुटकी वाजायचा असा जोर जोरात. देव उठायला तयार नाही. कंटाळला आणि कुठं बसला डोक्यावर. उशाला म्हणजे कुठं आलं, वरच्या बाजूला आणि डोक्यावर. आणि अर्जुन आला. द्वारपाळाला विचारलं देव झोपलेला आहे का? म्हणजे झोपलेला आहे, पण तुमच्या अगोदर एक गेला, जा तुम्ही पण कशाला थांबता. अर्जुन गेला आणि गेल्याबरोबर पायाजवळ भगवंताच्या बसला. बसता क्षणी देव उठून बसला. कधी आलास अर्जुना? पाठीमागून आवाज आला, ए देवा, अरे मी आलो पाहिला. आणि पाठीमाग वळून पाहिलं तर दुर्योधना माझ्या नजरेत अर्जुन पाहिला आला. कारण तो पायाजवळ बसलाय ना, तू इकडं वर बसला. बरं ठीक आहे, जास्त वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही दोघं कशा करता आले मला माहिती आहे. ऐक अर्जुना, दुर्योधना, मी मला 2 भागात वाटून घेतलेलं आहे. एका बाजूला नारायणी सेना, जगातलं सगळं ऐश्वर तिकडे आहे, देवतांना जिंकून देण्याची ताकद ज्या सेनेत आहे ती सेनाही तिकडेच आहे. दुसऱ्या बाजूला फक्त तो असेल ज्यानं वचन घेतलं हातात शस्त्र धरणार नाही. माग, तुला काय मागायचं? पहिला नंबर कोणाचा? दुर्योधन म्हणे मी मागणार नाही. माझ्या नजरेत अर्जुन मागणार. माग अर्जुना. अर्जुनानं घट्ट पाय धरले. टचकन डोळ्यात अश्रू आले अर्जुनाच्या. देवा, अरे तुला तरी पटायला पाहिजे रे, तुला सोडून मी कसा घेईल काही, फक्त तू हवा देवा. देवानं सांगितलं अर्जुना नीट विचार कर, मी हातात शस्त्र धरणार नाही. अर्जुन म्हणे मला अक्कल शिकू नको. ज्या वेळेला पुतना आली होती किती दिवसाचा होता? 6 दिवसाचा. कोणतं शस्त्र होतं हातात तुझ्या? अरे बंदी खाण्याच्या कड्या कुलपा गळून पडल्या, कोणतं शस्त्र होतं हातात तुझ्या? नाही देवा, फक्त तू हवा मला. पहिली टाळी दुर्योधनानं वाजवली, फसला. पहिला चान्स मिळाला होता आणि काय, हो देवा जा तुम्ही त्याच्याकडं, बाकीचं गाबाळ आपल्या. दोघं देवाकडंच आलेले आहे, दोघं देवाकडंच मागताय. पण एकानं देवच घेतला देवाकडून आणि दुसऱ्यानं बाकीचं गबाळ घेतलं. पुढचं ऐका ना काय घडलं. दुर्योधन घरी जातो. शकुनी मामाना असा फटकारला, तुला अक्कल नाही, तू त्याला घ्यायला पाहिजे होतं. दुर्योधन म्हणे मामा तो काय हातात शस्त्र धरणार नाही आणि त्याला घेऊन का गाई चारायच्या आहे का? तुला माहिती नाही अजून त्याचा स्वभाव नीट. तो फक्त आपल्या पक्षात आहे एवढं जरी कळालं. काही माणसंच अशा असतात फक्त त्याला आपलंसं करायला पाहिजे होतं. तुला त्याचा स्वभाव अजून माहिती नाही. तो आता विरोधी पक्षात आहे आणि तो आपल्याकडं पाहून नुसता हसला का त्याचं हसणंच असं आहे, आपण युद्ध करायला आलो हेच विसरून जाऊ. त्याला त्याचा स्वभाव माहिती नाही तुला. शकुनी मामाला चांगला माहिती होता. फटकारला. दुर्योधनानं काय घेतलं देवाकडून? बाकीचं गाबाळण. घरच्यांनी काय केलं? फटकारलं. ऐका ना गुंजाळवाडीकरांनो, दुसरी बाजू पहा, दुसरी बाजू. झालं माझं कीर्तन, हाच भाव आहे खरा अभंगाचा. काय मागायचं तर प्रेम मागा, बाकीचं काही मागू नका. एवढाच भाव आहे सांगण्याचा. अर्जुन घरी जातो. कुंती माता अर्जुनाची सख्खी आई आहे. अर्जुन दारात आहे आणि कुंती माता चरणावर साष्टांग दंडवत करते. अर्जुन उभा राहतो. ए आई, अरे मुलाच्या कुठं पाया पडत असतात व्हय? मुलांना आईच्या पाया पडावं हे धर्मशास्त्र आहे आपलं, आणि तू माझ्या पाया पडते. आईनं मुलाच्या पाया पडायचं नसतं. कुंती उभी राहते, हात जोडले अर्जुना पुढं. खरं सांगू तुला, मुलानं आईच्या पाया पडायचं असतं, आई मुलाच्या पाया पडत नसते. माहिती आहे मला अर्जुना, मी तुझ्या पाया पडत नाही, तुझ्या निर्णयाच्या पाया पडते. ज्यांना जगाचा जगन्नाथ दारात आणून उभा केलाय, मागायचंच असेल त्याच्याकडं प्रेम मागा, त्याला मागा. शिव्या द्यायच्या त्याला द्या, भक्ती करायची त्याची करा, भांडायचं त्याच्याशी भांडा. म्हणून देवा काही नको. तू का म्हणे देवा काय बातुके पाठवा. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुका विठ्ठल जय 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 विठाल जय 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 विठाल जय 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 विठाल जय जय
रक्षमा पराधा महाराज तुम्ही श्रीदान ज्ञानदेव विहारा ज्ञानदेव विहारा काशी विश्वेश्वर भगवान की